आज लिओला डायरेक्ट गाडीवर टाकून धनेशच्या दुकानावर नेला. चायला त्याला गाडीची एवढी वाईट लागली ना, गाडी कुठे निघली का लगेच गाडी येतो. मग त्यामुळे त्याला आज इकडे घेऊन आलो. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. तर आज बरेच दिवसातून कॉलेजला जावं म्हटलं, पण असं वाटत होतं त्या दिवशी सारखं नाही व्हायचं आज पण. नाहीतर मी जायचं आणि परत त्या क्लासमध्ये एकही पोरग नसायचं. पहिले तर पंपावर पेट्रोल टाकून इकडे हवा चेक करायला आलो. या एफजेडचं एकच लय कुठं नाही, लय दिवस एका जागी राहिली का हवा ऑटोमॅटिकली हळूहळू रिलीज होती. कॉलेजला आल्यावर ज्या क्लासमध्ये जायचं त्या क्लासला सोडून पालत्याच क्लासला जाऊन बसलो. लेक्चर संपल्यावर घरी जायच्या टायमिंगला तपनेश्वरला पाय पडाय आलो. आता याची झोप झाली आणि आलाय माझ्यापाशी लाडी गुडी लावाय. आणि हा आपला येडा बाब्या काळ्याला लय त्रास देतो. नवीन लिओ जेव्हा आलता ना तेव्हा काळ्याने लय लोळावला होता त्याला. पण आता कसं आहे, त्याला कळाले आपलंच माणूस आहे ना. अरे पण तू आपला माणूस आहे, मग आपल्याच माणसावर गायला बघतो. दुपारच्या टाइमला मला लय कंटाळा आलता. मग याला गाडीवर टाकला डायरेक्ट धनेशच्या दुकानावर घेऊन आलो. आणि त्याला गाडीवर बसायला लय मजा येते. असं नाही काय उद घालतो, लय शांतपणे बसतो. पण इथं आल्यावर लय उद घालायला लागला. त्या धनेशच्या दुकानाचं अख्खं मटेरियल चेक करीत बसला तो. घरी आल्यावर मम्मी म्हटली चला आपल्याला मंचरला बाजाराला जायचं. आधी मी लय कानकुस केली बरं का जायला, पण मला काय आवडत नाही बा असं बाजारात जायला. आता पलीकडल्या साईडने रस्त्याचं काम चाललंय, त्यामुळे दोन्ही रस्ते एकाच साईडला चालू केले. इकडे बाजारात आले पण मम्मी जिकडे जाईल का तिकडे मला हिडायचं लागायचं. ह्याच गोष्टीचा सगळ्यात जास्त मला कंटाळा येतो. येताना एका दुकानात थांबलो होतो, तिथेच हा डॉगेश भाई भेटला. त्याला एक बिस्किट पुडा देऊन आम्ही आलो घरी. आणि घरी आल्यावर इकडे लिओची वेगळी तरमळ चालली होती आम्हाला भेटायची.